6 जानेवारी 1754 रोजी डच नेव्ही ऑफिसरला विजयदुर्गाजवळ 36 जहाजं आपल्या दिशेने येताना दिसतात आणि जसजशी ही जहाजं जवळ येतात ती डच नेव्हीवरती अचानक हल्ला करतात. आता डच नेव्ही कसं बसं स्वतःला सावरायचा प्रयत्न करते आणि त्या हल्लेखोरांचा सामना करते, पण थोड्याच वेळात अचानक हे जहाज कुठेतरी गायब होतात. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 जानेवारीला पुन्हा त्या ऑफिसरांना 2 मोठी जहाजं समुद्रात दिसतात. सुरुवातीला त्यांना वाटतं की इंग्रज किंवा फ्रान्सची जहाजं असतील, पण जसजशी ती जहाजं जवळ येतात त्यापैकी एका जहाजांवरती एका ऑफिसरला दिसतात तुलाजी आग्रे आणि त्यांना पाहताच डच नेव्हीची एकदम फाटते, कारण तुलाजी आग्रे हे मराठा नेव्हीचे एक महान सरदार होते. जसं ते जहाज जवळ येतं तसं तुलाजी आग्रे डच नेव्हीच्या 3 मोठ्या जहाजांवरती हल्ला करतात आणि त्यांना उद्ध्वस्त करून टाकतात आणि त्यांच्या सर्व ऑफिसरांना बंदी बनवतात. मराठा नेव्हीने केवळ डच नव्हे तर इंग्लिश आणि पोर्तुगीज नेव्हीलाही पराभूत केलं होतं. तिथे एकेकाळी मराठ्यांना आपल्या व्यापारी जहाजांसाठी युरोपियन लोकांकडून सी पासपोर्ट विकत घ्यावा लागायचा. तिथे आता मराठ्यांचा समुद्री कायदा इतका बळकट झाला होता की युरोपियन लोकांनाही मराठ्यांकडून परवानगी घ्यावा लागत होती.